झी 24 तास एक पाऊल पुढे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे 3.5 शक्तिपीठाचे प्रतिकात्मक रूप आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला 8वं ज्योतिर्लिंग आणि 3.5 शक्तिपीठ यामुळे शिव आणि शक्तीची एकत्रित उपासना करण्याचं अनोखं भाग्य भक्तांना लाभत असल्यामुळे नवरात्रोत्सवात इथे भक्तांची गर्दी होते। औंढा नागनाथ इथं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं नागेशम दारुकावने हे 8वं ज्योतिर्लिंग आहे। शिवशक्तीशिवाय राहूच शकत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात ही शक्ती अवतरली आहे। इथल्या मुख्य मंदिरात पार्वतीचं मंदिर कुठेच नाही, पण मुख्य मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर तुळजाभवानीचं रूप असलेल्या कणकेश्वरी देवीचं मंदिर आहे। तर डोंगरावर माहूरगडावरच्या रेणुका मातेच्या रूपातली खांडेश्वरी देवी आहे। तर खोल डोंगर दऱ्यांमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी पद्मावती देवीचं मंदिर आहे। इतिहास काळात औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं उद्ध्वस्त केल्यानं या देवींच्या मंदिरांची रचना पुरातन नसून अलीकडच्या काळातली आहे। मात्र पुरातन मंदिरांचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत, जी त्यांच्या प्राचीन असण्याची ओळख देतात। अमरदक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला भगवान शिवशंकराचं वास्तव्य झालं, शिवलिंग प्रस्थापित झालं, तेव्हापासून ही तीर्थक्षेत्रे कायम असल्याची नोंद अमरदक महात्म्य नावाच्या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे। आणि अशा या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविक शक्तीची उपासना करतात आणि शिवाची उपासना या ठिकाणी घडते, म्हणून या दोन्हींचाही मिलाप या तीर्थक्षेत्रावर होत असल्या कारणाने असंख्य भाविक या पर्वकाळामध्ये येऊन या मातेचे आशीर्वाद घेतात। ज्या वेळेला औरंगजेबानी मंदिरावर स्वारी करून इकडले भाग उद्ध्वस्त करून टाकला गेला असं जी कथा सांगतात, त्या कथेच्या अनुषंगाने आसपासची असलेली छोटी छोटी मंदिरे ही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचं आजही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। शिव आणि शक्तीची एकत्रित उपासना करता येते आणि म्हणूनच मनोकामना पूर्ती करणाऱ्या या ग्रामदेवतांच्या उपासनेसाठी भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून येतात। औंढा नागनाथ येथील कणकेश्वरी मंदिर हे आमचं म्हणजे कुलदैवत आहे आणि सगळे औंढ्यातील लोक इथे म्हणजे भक्तिभावानं दर मंगळवारी, शुक्रवारी आणि नवरात्रामध्ये नियमित येतात। नवरात्रोत्सवादरम्यान या शक्ती देवतांची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येने भाविक शिवशक्तीच्या एकत्रित दर्शनासाठी गर्दी करतात। झी 24 तास साठी परभणीहून कल्पना मुंदळासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।